गुरुचे कर्क राशीत गोचर भाग 4 जलतत्वांच्या राशीवर होणार गुरुदैवाची अमृतवृष्टी। गुरुच्या उच्च कर्क राशीतील गोचर शेवटच्या भागात आज आपण पाहणार आहोत जलतत्वाच्या कर्क, वृश्चिक आणि मीन राशींबद्दल। गुरु स्वतः जलतत्वांच्या कर्क राशीत उच्चीचा होत असल्याने या तिन्ही राशींसाठी हा काळ सौभाग्य आणि समाधानाचा ठरणार आहे। कर्क राशीसाठी गुरुचे हे गोचर तुमच्याच राशीस म्हणजे प्रथम भावात लग्नेश आणि आत्मस्थानात होत आहे। कामाच्या ठिकाणी देखील तुमचा मान सन्मान वाढणार आहे। आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे। स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर नवीन उत्पन्नाचे मार्ग देखील तुम्ही शोधणार आहात। दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे। मनात सकारात्मक विचारांचा अक्षरशः पूर येईल। जुनी चिंता आणि नैराश्य दूर होऊन मन प्रसन्न राहील। तुमची अध्यात्माकडे ओढ वाढेल। आरोग्य उत्तम राहील। चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसेल। मात्र गुरुच्या प्रभावामुळे वजन वाढण्याची शक्यता असल्याने आहारावर नियंत्रण ठेवा। समाजात तुमची लोकप्रियता शिगेला पोहोचेल। लोक तुमच्याकडे एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहतील। कौटुंबिक जीवनात सुख शांती तुम्हाला लाभणार आहे। विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत सुवर्ण काळ ठरणार आहे। आकलन शक्ती आणि एकाग्रता वाढणार आहे। शिक्षकांचे विशेष प्रेम लाभेल आणि कठीण विषयातही तुम्हाला उत्तम गती मिळेल। यानंतर वृश्चिक राशी। वृश्चिक राशीसाठी गुरुचे गोचर नवम भावात भाग्यस्थानात होत आहे। हे अत्यंत शुभ मानले जाते। नशिबाची पूर्ण साथ मिळाल्याने आर्थिक कोंडी तुमची आता सुटणार आहे। रखडलेले पैसे परत मिळतील। धार्मिक कार्य किंवा तीर्थयात्रेवर खर्च होईल जो मनाला आनंद देईल। मानसिक स्थैर्य लाभेल। जे होते ते चांगल्यासाठीच हा विचार मनात दृढ होईल। उच्च विचारसरणीमुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल। जुन्या गंभीर आजारांपासून किंवा शारीरिक त्रासातून मोठी मुक्ती मिळेल। ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील। समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल। परदेश प्रवासाचे किंवा लांबच्या प्रवासाचे योग येतील। संतोषाचे मोठ्या गुरूंचे आशीर्वाद लाभतील। विद्यार्थी वर्गासाठी उच्च शिक्षणासाठी परदेशात किंवा इतर शहरात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होईल। संशोधक आणि PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठं यशस्वीता मिळणार आहे। यानंतर मीन राशी। या राशीसाठी गुरुचे गोचर पंचम भावात विद्या, बुद्धी आणि संतती स्थानात होत आहे। गुरु हा तुमच्या राशीचा स्वामी आहे। लॉटरी, शेअर मार्केट किंवा अनपेक्षित मार्गाने धन लाभ होतील। तुमच्या पूर्वपुण्याईमुळे फळ मिळण्याचा हा काळ आहे। आवडीच्या गोष्टींवर खर्च होणार आहे। मानसिक व बौद्धिक क्षमता आणि कल्पकता तुमची वाढणार आहे। संतती सुख लाभणार आहे ज्यामुळे मन आनंदी राहील। प्रेमात असणाऱ्यांसाठी नाते घट्ट होण्याचा काळ आहे। शारीरिक दृष्ट्या आरोग्य सुधारण्यासोबतच मानसिक प्रसन्नतेमुळे तुम्ही शारीरिक दृष्ट्याही फिट राहाल। नवीन खेळ किंवा व्यायामाची आवड निर्माण होईल। तुमच्या कलागुणांचे समाजात कौतुक होईल। मित्रपरिवारात तुमचे महत्त्व वाढेल। नवीन ओळखी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील। विद्यार्थ्यांसाठी हे गोचर अमृत समान आहे। स्पर्धा परीक्षेत किंवा कोणत्याही क्षेत्रात असामान्य यश मिळण्याचे योग आहे। तुमची सर्जनशीलता कौतुकास्पद ठरेल। शनी 7.5 मधून देखील तुमची आता मुक्तता होणार आहे। आता थोडक्यात काय तर जलतत्वांच्या राशींसाठी हे गोचर म्हणजे एक ईश्वरी वरदानच ठरणार आहे। या कालावधीचा पुरेपूर वापर करून आपल्या आयुष्याला नवी दिशा तुम्ही देऊ शकता। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।